मॉर्निंग ऑल. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये द टाइम पिरियड फ्रिक्वेन्सी हा पार्ट बघितला, बरोबर आहे ना. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, अँप्लिट्यूड म्हणजे काय, टाइम पिरियड म्हणजे काय. आज आपण चालू करतोय नवीन पार्ट, दॅट इज फेज इन SHM. काय फेज इन SHM. एक रेफरन्स सर्कल मेथड नावाचं एक आर्टिकल आहे. तर आर्टिकल मी फेज झाल्यानंतर करू करणार आहे ॲट राईट टाईम. कारण फेजचा पार्ट आपल्याला समजला तर रेफरन्स सर्कल मेथड समजायला सोपं जाते. ठीक आहे, हेडिंग द्या फेज इन SHM. फेज इन SHM. ओके, तर व्हॉट इज फेज दॅट विल ट्राय टू अंडरस्टँड. त्याकरता आपण काही मुद्दे लिहूया, नंतर वन बाय वन समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्या पहिला मुद्दा, तर फेज इन SHM. फेज इन SHM is basically the state of oscillation. Is state of oscillation. Full stop. Continue करा. In order to know the state of oscillation in SHM, comma, we need to know the displacement, comma, direction of velocity and oscillation number at that instant. Listen, अति सोपा पॉइंट आहे, समजला तर हा शब्द जो आहे फेज, जर आपल्याला एक्सप्रेस करायचं म्हटलं तर आपल्याला तीन गोष्टी माहिती पाहिजे. पहिली गोष्ट कोणती, तर तो पार्टिकल जो आहे, तर हा पार्टिकल आहे, ह्याने किती अंतर कव्हर केले आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही जर म्हटलं असेल फेज ॲट 2 सेकंद काढा, काय म्हटलं फेज ॲट 2 सेकंद, पार्टिकल आहे 2 सेकंदला कुठे आहे बाबा ते, तर काय काय सांगावं लागलं आपल्याला त्या फेजमध्ये. हा किती अंतर कव्हर केले, डिस्प्लेसमेंट, हा चाललाय कुठं, डायरेक्शन, आणि किती वेळा ऑसिलेशन झाले, नंबर ऑफ ऑसिलेशन. या तीन गोष्टी तुम्ही जेव्हा सांगसाल तेव्हा मला जर फेज माहीत झाला म्हणायचं. कोण जर म्हणलं सर नाही सर फक्त मी डायरेक्शन सांगतो, नाही सांगता, फक्त मला वेलोसिटी सांगतो, डायरेक्शन वेलोसिटी सांगतो, नंबर ऑफ ऑसिलेशन सांगतो, बघ वेलोसिटी काय मला माहित नाही सांगतो. यू हॅव टू कंबाईन ऑल 3 पॅरामीटर्स. या 3 पॅरामीटरची माहिती सांगणं म्हणजे फेज सांगणं. तुम्हाला न्यूमेरिकल विचारलं कॅल्क्युलेट फेज, तुम्ही काय सांगणार मग, किती ऑसिलेशन झालेत, वेलोसिटी कुठं आहे, आणि काय सांगणार, डिस्प्लेसमेंट किती आहे. समजायला मी काय बोल रहा हूं, दिस इज नथिंग बट फेज इन SHM. बेसिक आलं एकदम क्लिअर. पुढचा मुद्दा टाका. टू अंडरस्टँड द फेज we must define a quantity which is continuously changing with time. फुल स्टॉप. काय म्हणलं आपण, फेज सांगायचं म्हणलं तर अशा गोष्टी पाहिजेत की ज्या वारंवार बदलल्या पाहिजेत. आता मला सांगा डिस्प्लेसमेंट बदलणार का नाही, साहजिक आहे. स्प्रिंग घेतली ती मी ताणली तिला, इफ यू टेक अ स्प्रिंग, लुक ॲट द बोर्ड, की आपण सपोर्ट घेऊया. आता मला रिजिड सपोर्ट, काय म्हणलं झाला, रिजिड सपोर्ट एकदम भक्कम. स्प्रिंग घेतली, अटॅच केली, खाली आपण फोर्स अप्लाय केला तर F म्हणूया. आता F फोर्सवर स्प्रिंग ताणली जाणार, इट विल गो डाऊन, yes or no, खाली जाणार. म्हणजे याचा अर्थ काय, फोर्स अप्लाय केल्यानंतर मी वेळ मोजली आणि फोर्स एंड झाल्यानंतरची वेळ 100% काय ते वेळ गेली असणार दोन्ही प्रोसेसमध्ये. म्हणजे डिस्प्लेसमेंट जी आहे स्प्रिंगची लांबी जी आहे कमी जास्त होणं, चेंज होते काय सांगा, 100%. त्यासोबत काय चेंज होते, वेलोसिटी चेंज होते. तिथे स्प्रिंग जाते, खाली एकदा वर जाते, डायरेक्शन चेंज झाली, yes or no, बरोबर आहे नाही. अजून काय चेंज होते, दोन गोष्टी बोललो आपण, डिस्प्लेसमेंट बदलली, वेलोसिटी बदलली, अजून काय चेंज होते,
मी सांगितलं फेजमध्ये ऑब्जेक्टली पॅरामीटर कुठला आहे? डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑलरेडी सांगितलं नाही मी. अजून एक पॅरामीटर चेंज होते, नंबर ऑफ ऑसिलेशन्स. नंबर ऑफ असं आजी काय सुरुवातीला स्पीड तुम्ही जेव्हा ताणणार आणि सोडणार, सुरुवातीला ती जास्त वाढणार, मोर एक्साइटेड. स्टार्टिंगला मॅक्सिमम ऑसिलेशन, हळूहळू ऑसिलेशन कमी होत झालं, कारण का एनर्जी लॉस होणार. एनर्जी काय होणार? आणि शेवटी निवांत. इनिशियली एनर्जी भरपूर असते अभ्यास करताना पहिले 2-3 आठवडे, तर हळूहळू पण पुस्तकाकडे बघत पण नाही. तसं व्हायला नाही पाहिजे. इथं आपला अभ्यास करत नाही इथं होणार, कारण का इथं शेवटी एनर्जी चेंज होणार आहे, एनर्जी बदलणार आहे, एनर्जी कमी होणार आहे. म्हणजे असे पॅरामीटर तुम्हाला सांगायचं फेज सांगताना की जो कायम बदलला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. इट हॅज टू चेंज विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, त्याला म्हणायचं फेज. ही समजून घ्या लॉजिक. फेज मध्ये बरेच कन्फ्युजन आहे. आपण जनरल भाषेत टाकायचं म्हणलं, इन द मॅथमॅटिक्स आय टेल फेज ॲज अँगल. अँगल म्हणजे फेज आहे, पण ते सांगायचं कसं? अँगल कसं सांगणार मी प्रॅक्टिकली? ओनली आय कॅन टेल दिस अँगल 90 डिग्री, 90 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री असं सांगतो. ह्याविषयी वेगळं काय सांगतो? पण जेव्हा आपण अशी पॅरामीटर सांगतो, जे पॅरामीटर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघतो, तेव्हा आपल्याला समजून येते की फेज नक्की काय असतं. तुम्ही म्हणला स्प्रिंगचा फेज सांगा, तुम्ही काय सांगा? सर ऑसिलेशन सांगा किती आहेत? मी म्हणजे 5 किंवा पहिली इन्फॉर्मेशन. डायरेक्शन सांग, अप अँड डाऊन. सर दुसरी इन्फॉर्मेशन, किती अंतर कव्हर करतंय? सर 2 सेंटीमीटर घेऊन टाका. ह्या 3 गोष्टी कॉम्बिनेशन म्हणजे काय झालं? फेज. क्लिअर ना? एकदम सिंपल लॉजिक. ओके, नेक्स्ट पॉइंट टाकायच्या बद्दल. we know that displacement comma velocity and acceleration are changing continuously during SHM. Hence all these quantities are the projections taken on a diameter of these quantities for the reference circular motion. Full stop. आपण काय म्हणतोय? माझे म्हणलो तुम्ही रेफरन्स सर्कल मेथड ह्यात मी करू नका. मुद्दा असा आहे की फेज जेव्हा आपण एक्सप्लेन करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे. कोणती? ती म्हणजे वेलॉसिटी. नंतर पुढं काय सांगा की तुम्ही काम करा थोडं. दुसरं काय? डिस्प्लेसमेंट. आणि तिसरं काय? नंबर ऑफ ऑसिलेशन्स. आता मुद्दा असा राहतो की हे एक्सप्लेन कसं करायचं मॅथमॅटिक्समध्ये. आपण असं म्हणू शकत ना डिरेक्टली की सर 5 ऑसिलेशन आहे, त्याला फेज सांगा किती, 10 ऑसिलेशन त्याला फेज किती आहे, असं आपण सांगू शकत नाही. त्याकरता शास्त्रज्ञांनी विचार केला की आपण असं करूया, एक सर्कल ड्रॉ करूया. काय ड्रॉ करूया? सर्कल. आता तुम्ही एक सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. समजा मी एक रॉड घेतला. काय घेतला? एक रॉड. असा एक रॉड आहे. या रॉडला मी असं मूव केलं, या इथपर्यंत आला. परत हे माघार आला. बाबा इथं सोडला मी त्याला. ते म्हणणार आता माघार येतो. कुणामुळे माघार येणार? ग्रॅव्हिटीमुळं. इथं आला, परत इकडं आला बाबा. तुम्ही अजून फोर्स लावला, ती वर गेला, परत असा आला माघारी. तुम्ही अजून फोर्स लावला तर गोल फिरणार पूर्ण. येस सर नो? मला सांगा कुठली मोशन झाली? सर्क्युलर मोशन. बरोबर आहे नाही? गोल फिरला आहे बाबा. झोक्यात थांबा त्याला बसवलं तुम्ही. ते असली बघ, ती नाव असते बघत असले माहिती आहे तुम्हाला. तर नावेत बसतो की आपण असले यार. ते असते की ते काय म्हणतात डिझनीलँड वगैरे, ते आपण मजा करतो. समजा ती नाव अशी फिरला तर नाही चालत. पण तरी पण एक आहे प्रकार, मेरी गो राऊंड नावाचा प्रकार आहे बघते. ती गोल फिरत असते. त्यांना माहिती आहे ॲट टॉप मॅक्सिमम व्हेलॉसिटी पाहिजे, नाही तर सगळी माणसं खाली व्हेलॉसिटी जास्त येतील, सगळी वरनं खाली येतील. म्हणजे हा जो प्रकार आहे तो प्रकार मी एक्सप्लेन करू शकतो इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर मोशन. इन द फॉर्म ऑफ व्हॉट? म्हणून आपण एक मेथड शिकतोय. त्या मेथडला म्हणतात रेफरन्स सर्कल मेथड. काय म्हणतात त्याला? रेफरन्स सर्कल मेथड. जो पार्ट मी ऑलरेडी तुम्हाला बोललो होतो ह्यात कव्हर करणार आहे. आता प्रोजेक्शन म्हणजे काय, रेफरन्स सर्कल मेथड म्हणजे काय ते थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया.
डायग्राम काढू नका, फक्त बघा. तर आपण एक सर्कल ड्रॉ करूया. तुम्ही ड्रॉ करू, फक्त बघा. इफ आय ड्रॉ अ सिम्पल सर्कल विथ दिस सेंटर, ह्याला आपण एक डायमीटर दाखवूया. विल शो यू वन डायमीटर. डायमीटर नाव देऊया आपण ए बी. काय नाव देऊया? ए बी. हे आहे आपला सेंटर. आता हा इमॅजिन करा, हा ए बी म्हणजे आपला रॉड आहे. ए बी म्हणजे काय? आता मी ह्याला असं फिरवलं रॉड. इमॅजिन करा बरं का, मी काय म्हणतोय, हा ए बी रॉड आहे, त्याला मी असं फिरवला. कॅन आय से पॉईंट बी इज मुव्हिंग अपवर्ड और नॉट? बी पॉईंट इथं आहे हो, त्याला मी असं मूव्ह केलं. ही बी पॉईंट आहे, मी असं त्याला मूव्ह केलं, तर बी पॉईंट मूव्ह झाला का नाही? मूव्ह झाला का नाही? मूव्ह झाला का नाही? तर याचा अर्थ असा आहे, जर बी पॉईंटला समजा मी इथं दाखवलं, इथं आला बाबा, त्याला म्हणून आपण बी डॅश म्हणूया. काय म्हणूया? बी डॅश. आता ह्यानं अंतर कव्हर केलं का नाही? बी पॉईंटनं अंतर कव्हर केलं का नाही? येस सर नो. आता अंतर कोण सांगतंय? तर सर्क्युलर मोशनमध्ये अंतर सांगतं अँगल. कोण सांगतं? अँगल. अंतर कोण सांगतं? अँगल बाबा. आता मग अँगल ड्रॉ करूया आपण. हा काय झाला आपला करस्पॉन्डिंग अँगल. हा काय झाला करस्पॉन्डिंग? ह्याला आपण थिटा म्हणूया. काय म्हणूया ह्याला आपण? थिटा. व्हॉट वी कॉल्ड एज थिटा. काय म्हणूया ह्याला आपण? थिटा. आणि थिटा जो आहे, या थिटाला म्हणतात फेज अँगल. डायग्राम ड्रॉ करा माझ्यासोबत. आता हा बी पॉईंट जो आहे, नीट ऐका बरं का, हा जो रॉड आहे सुरुवातीला निवांत असा आहे. हा रॉड जेव्हा वर येणार असा लाईक धिस, सुरुवातीला पोझिशन जी रॉडची आहे त्यावेळी असणारी वेळ 0 असणार आहे. बरोबर आहे का नाही? टी इक्वल टू म्हणजे पॉईंट बी जो आहे हा टी इक्वल टू 0 रिप्रेझेंट करतोय. बरोबर आहे का? आता आपण असं गृहीत धरूया की हा पॉईंट बी, काय म्हणतो बघा नीट आहे का, हा पॉईंट बी, बी पासून बी डॅशकडे येण्यापूर्वी इथं आलाय. कुठं आलाय? या पॉईंट पैसे आला. त्या पॉईंटला म्हणूया आपण बी डबल डॅश. काय म्हणूया आपण? बी डबल डॅश. आता ऐका, मी हा अँगल पण ड्रॉ करतो. आता या अँगलला म्हणूया आपण, लेट अस से दिस अँगल ॲज फाय. ह्याला काय म्हणूया आपण? फाय. फाय कोणता अँगल आहे? बी पासून बी डबल डॅश कडे येताना अंतर कव्हर केलेलं. किती अंतर कव्हर केलं बाबानं? फाय इतकं अंतर. फाय म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता पुढचा मुद्दा समजून घ्या. आता बी डॅश पासून बी डॅशकडे, बी डबल डॅश कडून बी डॅशकडे जाताना काय ते वेळ लागणार का नाही? काय ते वेळ लागणार का नाही? आता आपला बी डॅश येत आहे, बी डबल डॅश येत आहे. आता म्हणते बी डॅशकडे जायचं आहे मला. बी डबल डॅश बी डॅश, बी डबल डॅश बी डॅश. ह्या प्रक्रियेमध्ये काय ते वेळ लागणार? तर आपल्या फॉर्म्युला माहिती आहे बघा, लिहू नका फक्त बघा. थिटा इक्वल टू काय असते? थिटा बाय टी इक्वल टू ओमेगा. बरोबर आहे का फॉर्म्युला? आपल्या अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला काय? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ह्याचा अर्थ काय ना सांगा यात? वी हॅव ओमेगा इक्वल टू थिटा बाय टी. येस और नो? थिटा काय आला यातून? ओमेगा इंटू टी. बरोबर आहे का? थिटा काय आला यातून? ओमेगा टी. म्हणजे कॅन आय से अँगल इज नथिंग बट ओमेगा टी. अँगल म्हणजेच काय? ओमेगा टी. अँगल म्हणजेच काय? ओमेगा टी. म्हणजे बी डबल डॅशकडून बी डॅशकडे येताना काय तर वेळ लागली आहे. आपण म्हणूया टी वेळ लागली. किती वेळ लागले? किती वेळ लागले? टी वेळ लागलेली आहे. त्याला 2-4 सेकंद काय असेल ते असेल. तर टीला जर मल्टिप्लाय केलं ओमेगाने तर मला काय मिळणार आहे? अँगल. थिटा मिळणार. म्हणजे अँगल मिळणार. इनडायरेक्टली अँगल मिळणार आहे. तर कॅन आय से बी डबल डॅश टू बी डॅश इज नथिंग बट ओमेगा टी फॉर टाइम टी. कॅन आय से दिस अँगल इज नथिंग बट ओमेगा टी. येस और नो? तो काय तर अँगल आहे. अँगल काय फॉर्म्युला मिळाला मला अँगलचा? ओमेगा टी. हा लिहिला मी तो ओमेगा टी. दॅट्स इट. मग सुरुवातीचा अँगल किती आहे? फाय. नंतर टाइम टीसाठी किती अँगल करू झाला? ओमेगा टी. मला सांगा टोटल अँगल थिटा काय झाला? मग
यस कोण सांगा थिटा इक्वल टू फाय प्लस ओमेगा टी. दॅट्स इट. म्हणजे मला मिळाला फॉर्म्युला थिटा इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. थिटा इक्वल टू वॉट ओमेगा टी प्लस फाय. काय अडचण इथपर्यंत एकदम क्लिअर. दाखवा डायग्राममध्ये. झालं काय अडचण इथपर्यंत एकदम क्लिअर ना. राईट डाऊन ब्लू डायग्राम. फ्रॉम फिगर it is clear that theta equal to omega t plus phi full stop. नीट बघा. नाउ नेक्स्ट स्टेप ट्राय टू अंडरस्टँड. आता मी काय करतोय हा जो पॉईंट बी डॅश आहे बी डॅश ह्या बी डॅशवरून एक काढतो नॉर्मल. आय विल ड्रॉ वन नॉर्मल. नॉर्मल म्हणजे काय परपेंडिक्युलर लाईन. इफ आय शो नॉर्मल लाईक धिस आता हे जे नॉर्मल ड्रॉ केलेलं आहे मी बी डॅशपासून कशावर डायमीटर नाही ईडी काय आहे डायमीटर आहे की नाही. ह्याला म्हणतात प्रोजेक्शन ऑन डायमीटर. त्याला काय म्हणायचं प्रोजेक्शन ऑन डायमीटर. प्रोजेक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर लाईन. प्रोजेक्शन काय असते परपेंडिक्युलर लाईन. मग जेव्हा मी बी डॅशकडून ईडी या डायमीटरवर एक ड्रॉ करतो परपेंडिक्युलर नॉर्मल ड्रॉ करतोय धिस लाईन इंडिकेट्स प्रोजेक्शन ऑफ गिवन पॉईंट. आता हा कोणाचा प्रोजेक्शन आहे बी डॅशचा प्रोजेक्शन आहे. बी डॅशचा काय तो प्रोजेक्शन आहे. दाखवा डायग्राममध्ये. यू कॅन गिव्ह इन नेम लेट अस से एम म्हणूया याला बी डॅश एम. झालं. आता इकडे बघा सगळेजण बी डॅश एम. आता हे अंतर जे आहे बघा हे अंतर कोणतं सी एम. कोणतं अंतर सी एम. दिसतं काय ना सी एम अंतर. हे सी एम अंतर काय हो वाय कोऑर्डिनेट ऑन वाय ॲक्सिस ऑर नॉट वर्टिकल लाईन वाय ॲक्सिस ऑर नॉट. म्हणजे कॅन आय से हा असणार आहे ॲक्च्युली धिस सी एम इज नथिंग बट आय कॅन राईट इट ॲज अ वाय. वाय कोऑर्डिनेट असणार का नाही सांगा. डिस्टन्स अलॉंग वाय ॲक्सिस म्हणून दिलं मी वाय. आणि हा सी एम जो आहे इनडायरेक्टली नीट ऐका समजून घ्या मला काय बोलायचं समजून घ्या. आता मी म्हणतोय आपला रॉड असा मूव झाला आहे परंतु आय एम एक्सप्लेनिंग टिल नाव ओनली अँगल. तुम्ही विचारलं सर अंतर किती कव्हर केले त्यानं सरळ अंतर किती कव्हर केले त्यानं ते आपल्याला माहीत होतं का. आपण कोणतं अंतर म्हणतो आतापर्यंत अँगल. मग आता मी काय म्हणतोय की ह्यानं अंतर किती कव्हर केले उभं. हाऊ मच वर्टिकल डिस्टन्स इट हॅज कवर्ड देन आन्सर इज सी एम. बरोबर आहे का नाही सांगा. यस ऑर नो. बघा ना हो का सुरुवात इथं होता अँगल सांगितला परंतु इथून लाईन काढा परपेंडिक्युलर हाईट मिळते परत हाईट मिळते परत काय मिळते हाईट. तुम्ही म्हणा असं इथं आला आता डी पॉईंट पाशी आला बी डॅश पॉईंट तर अँगल किती झाला 90 डिग्री आणि अंतर किती झालं रेडियस. ही रेडियस आहे का नाही ह्याला म्हणतो प्रोजेक्शन. म्हणजे मी काय म्हणू शकतो सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल फेज त्याच्यामध्ये 3 गोष्टी सांगणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे डिस्प्लेसमेंट. काय सांगायचे आहे डिस्प्लेसमेंट सांगितले की नाही. वाय म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. येस ऑर नो. म्हणजे आपलं टार्गेट काय माहिती आहे का विथ द हेल्प ऑफ रेफरन्स सर्कल मेथड वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड phase of SHM and in the phase there are 3 parameters important. Which are 3 parameters? Number 1 displacement, number 2 velocity, number 3 number of oscillation. त्यात डिस्प्लेसमेंट आपण बघायला लागलोय. क्लिअर. आता मी वायची व्हॅल्यू कशी काढतोय बघा. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आपण शिकलोय लहानपणी गेल्या वर्षी शिकलोय. आपला हा सी एम आहे बघा. तुम्ही ड्रॉ करू ना फक्त बघा. ॲक्च्युली बी डॅश पॉईंट इथं आहे बरोबर ना. आणि हा जो अँगल आहे हा अँगल किती आहे थिटा बरोबर आहे ना. बघा ना पॉईंट बी इथं आहे. आता मला ही जी लाईन आहे कोणती सी बी डॅश ह्याला मी रिझॉल्व करायचं आहे. रिझॉल्व काय करायचं आहे रिझॉल्व.
अलॉंग विच ॲक्सिस, अलॉंग वर्टिकल ॲक्सिस. म्हणजे हा जो सी बी डॅश आहे, सी बी डॅश दिसतोय का, सी बी डॅश, हाला मी आता रिझॉल्व करतो असं वर्टिकल. काय करतो वर्टिकल, येस और नो. मला माहिती आहे जर हॉरिझॉन्टल असेल तर कशा मल्टिप्लाय करतो आपण, कॉसनं, आणि वर्टिकल असेल तर दॅट्स इट. माहिती घ्या काय ना माहिती, सी एम इक्वल टू काय ना देऊ नका, फक्त बघा. देअरफॉर सी एम इक्वल टू काय ना, कॅन आय से वाय साइन थिटा, येस और नो. आणि सी एम इक्वल टू वॉट, अरे ही आहे, ही जी आहे ह्याला मी रिझॉल्व केलं, ह्याला काय केलं मी रिझॉल्व. वॉट आय गेट, वाय साइन थिटा. जर तुम्ही लॉजिक विचार केला वायला डिस्प्लेसमेंट म्हणला तर, पण ह्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट काय आपली, वाय डिस्प्लेसमेंट आहे का, नाही. तुम्ही वाय कुठं आणलाय, ह्याला इकडे आणलाय वाय, ॲक्च्युली वाय तो आहे का, नाही. त्यामुळे हे दिलेलं इक्वेशन ह्या केसमध्ये चुकीचं आहे. कारण का वाय ॲक्च्युअली काय आहे, वाय इज अ डिस्प्लेसमेंट, वाय इज वॉट, वाय इज वॉट, वाय इज वॉट डिस्प्लेसमेंट. कळते मी काय म्हणतोय, लिहा न्यू लाईन. हे तुम्ही ड्रॉ करणं असं करा, असेल तर आपण लिहून देणार त्याच करू होईल. लिहा न्यू लाईन. इन दिस केस CB dash is equal to, in this case CB dash is equal to, can I say R, रेडियस आहे का नाही, अरे CB dash काय रेडियस आहे का नाही, CB dash equal to what, R, R is radius. न्यू लाईन. therefore y equal to, y म्हणजे काय हो, डिस्प्लेसमेंट जी आपल्याला काढायची आहे, इज इक्वल टू, रिझॉल्व करा R ला. आता हा R आहे, इकडे गेला का ना, आर साइन थिटा, म्हणजे आय गेट वाय इक्वल टू आर साइन थिटा. वाय इक्वल टू वॉट, आर साइन थिटा. ही बाबा आर मल्टिप्लाय करा साईननं, तुम्हाला वर्टिकल कंपोनंट मिळून जाईल. रिझोल्युशन म्हणजे काय, हॅज अ पार्ट वर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. आता एक पार्ट काढला, कुठला वर्टिकल आहे तो काय आला, आर साइन थिटा. तुम्ही म्हणायचं हॉरिझॉन्टल काय असणार आहे, आर कॉस थिटा. काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. समज मिळाला घ्या. थिटाची व्हॅल्यू ठेवा, पुट द व्हॅल्यू ऑफ थिटा, काय व्हॅल्यू थिटाची सांगा. देअरफॉर वाय इक्वल टू आर ऑफ साइन इन ब्रॅकेट काय येणार, ओमेगा टी प्लस फाय. ही झाला फॉर्म्युला कशाचा, डिस्प्लेसमेंटचा. हे तुम्हाला डायग्राम काढायचे असेल तर काढा, काय प्रॉब्लेम नाही माझ्याकडून. दॅट विल मेक द थिंग सिम्पल. इक्वेशन लिहा आणि ह्याला बॉक्स करा. आणि वायला काय म्हणतात, प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. वायला काय म्हणायचं, प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. झालं का लिहून सगळं, लिहा न्यू लाईन. इन अबव इक्वेशन वाय इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट म्हणतात हेडिंग द्या. आता आपण पुढे बघणार आहे प्रोजेक्शन ऑफ वेलॉसिटी. हेडिंग द्या त्याच्यामध्येच. आपण आता काय बघितलं, प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. आता काय बघणार आपण, प्रोजेक्शन ऑफ वेलॉसिटी. द हेडिंग प्रोजेक्शन ऑफ वेलॉसिटी, प्रोजेक्शन ऑफ वेलॉसिटी. लिहिलं बाळांनो, नीट ऐका. आता मी पूर्ण फोकस करणार कशावर, वेलॉसिटीवर. समजतं मी काय म्हणतोय. आता व्यवस्थित बघा मी काय बोलतो, त्या ऐका व्यवस्थित. इकडे बघा, आपल्या ॲक्च्युली पॉईंट बी डॅश आपल्या जवळ आहे बघा. बी डॅश सगळं चाललंय कोणासाठी, बी डॅशसाठी चाललंय. तर बी डॅश पाशी वेलॉसिटी कशी असणार आहे हो, तर आपल्याला माहीत आहे सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी इज ऑलवेज अलॉंग टँजंट. आठवलं तर बरं आहे, नाही आठवतं परत सांगतो. सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी कशी असते, ऑलवेज टँजन्शियल. कशी असते, ऑलवेज टँजन्शियल ॲट दॅट पॉईंट, टँजन्शियल ॲट दॅट पॉईंट. आता हा पॉईंट आपला बी इथं आहे, दिसतो सगळ्यांना पॉईंट बी. इथं ड्रॉ एक टँजंट ड्रॉ करा. इफ आय ड्रॉ टँजंट लाईक दिस, इट विल बी लाईक दिस. येस ऑर नो, इज इट टँजंट ऑर नॉट, टँजंट. आता ही टँजंट मला देणार आहे वेलॉसिटी ॲट पॉईंट बी डॅश. बरोबर आहे की नाही, वेलॉसिटी ॲट पॉईंट जी मला काढायची आहे. तर आपलं ठरलं आहे काय की मला पाहिजे लिनियर डिस्टन्स. कसं पाहिजे, लिनियर. जसं आपण मगाशी डिस्प्लेसमेंट काय केलं, डिस्टन्स काढलं, लिनियर डिस्प्लेसमेंट. आता मुद्दा असा राहतो की आता ह्या व्ही बी डॅशचं कसं दाखवायचं. तुम्ही असं ड्रॉ परपेंडिक्युलर, अरे बाबा परपेंडिक्युलर 30% येणार, सी एमच येणार. कळतंय मी काय म्हणतोय.
त्याकरता आपण लॉजिक वापरायचं आहे. काय वापरायचं? लॉजिक. नीट समजून घ्या मला काय म्हणायचं. आता व्ही बी डॅश जो आहे, आय कॅन ड्रॉ अ लाईन पॅरलल टू दिस. आपण एखाद्या लाईनला ड्रॉ करू शकतो का नाही? वी कॅन ड्रॉ एनी लाईन विच इज पॅरलल टू प्रिव्हियस लाईन. आता मी काय करतो बघा, व्ही बी डॅशला लाईन काढतो पॅरलल ॲट पॉईंट एम. कारण एम पॉईंट जो आहे तो कशावर आहे? डायमीटरवर आहे. बरोबर आहे की नाही? एम पॉईंट कुठं आहे? डायमीटरवर आहे. तर ह्या पॉईंटला मी उचलतो बघा, हा बी डॅशला उचलला मी या व्ही बी डॅशला आणि त्याला इथं ड्रॉ केलं लाईन पॅरलल. बरोबर आहे की नाही? हाला उचलला असा, हाला इकडे म्हटलं, म्हणजे ही लाईन काय आहे? पॅरलल. आता मला सांगा, आपण असं गृहीत धरूया, हा जो पॉईंट आहे, हा आपला पॉईंट कोणता? एम ॲक्च्युअली, बरोबर ना? तर हा जो अँगल आहे कोणता? ह्या लाईननं ड्रॉ केलेला, ह्या ड्रॉ केलेल्या लाईननं केलेला अँगल जो आहे कोणासोबत? एम सोबत. तो अँगल आपण थिटा म्हणूया. काय अँगल म्हणूया याला? थिटा. किती अँगल म्हणूया? आणि थिटा 100% येतो. सिम्पल लॉजिक आहे. मला सांगा, ही लाईन, हा अँगल थिटा आहे, मग हा अँगल किती असणार आहे? ॲडिसन अँगल हो, जॉमेट्री. थिटा असणार का नाही? असणार का नाही? थिटा असणार आहे. आता मी काय करतोय बघा, ही जी आहे हे ॲक्च्युली ही पण काय असणार आहे? व्ही बी डॅश. बरोबर आहे का? येस ऑर नो? आता मला व्ही बी डॅशला करायचं रिझॉल्व अलॉंग व्हर्टिकल लाईन. आता व्ही बी डॅश जो बाबा आहे त्याला मी रिझॉल्व करतो अलॉंग व्हर्टिकल लाईन. अलॉंग व्हॉट? अलॉंग व्हॉट? आता तुम्ही ठरवायचं आहे की आपण जो अँगल दाखवलेला आहे, ह्या अँगल कुणासोबत दाखवला आहे? आपण हा इकडचा अँगल दाखवलेला आहे, पण आपला डायमीटर कुठं आहे? डायमीटर कुठं आहे आपला? डायमीटर कुठं आहे? तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, एक तर अँगल थिटा इथे दाखवा किंवा थिटा हे दाखवा. पण डायमीटर सोबत अँगल पाहिजे मला. अँगल कोणासोबत पाहिजे? इंटेन्शनली आपण मुद्दाम मिस्टेक करायचे काय काय, नाही तर मुलं प्रश्न विचारतात परत, सर थिटा इथंच का दाखवला? थिटा इथं पण दाखवू शकतो ना मी, पण मला थिटा कुठला घ्यायचा आहे? अँगल मेड विथ डायमीटर. त्याच्यामुळं हा थिटा आहे, हा थिटा मी दाखवणार नाही, इथं दाखवणार नाही. In spite of that, I am going to show this angle where, look at here. मला सांगा, ही आपला डायमीटर आहे, येस और नो? हे बघा व डायमीटर आहे का नाही? उचलला वर मी, दिस इज आवर डायमीटर, येस और नो? रिप्लाय द्या. हा आपला डायमीटर आहे. आता मी हा अँगल दाखवतो थिटा इथं. ही दाखवलं नाही, हा अँगल दाखवला का नाही सांगा? हा डायमीटर आपला अँगल थिटा दाखवला का नाही? थिटा दाखवला का नाही? हे आपलं कोण आहे? व्ही बी डॅश. आता व्ही बी डॅशला काय? रिझॉल्व व्हर्टिकली. व्ही बी डॅश कसा बघा इथं, येईल बघा इथं, करा रिझॉल्व कॉस थिटा. काय ना काय? ज्याच्या संग अँगल त्याला कॉसनं मल्टिप्लाय करायचं. मग मला सांगा, इन दिस केस व्हर्टिकली आय कॅन टेक अ लाईन नॉर्मल टू डायमीटर. नॉर्मल म्हणजे प्रोजेक्शन. मग मला तुम्ही सांगायचं, आता हे जे अँगल आहे, आता ही जे मी लाईन ड्रॉ केली नीट बघा, दिसतं का बघा सगळेजण? ही काय झाली? नॉर्मल झाली की नाही सांगा बरं? इज इट नॉर्मल ऑर नॉट ऑन डायमीटर? 100% नॉर्मल आहे. म्हणजे ही काय झालं? प्रोजेक्शन. ही काय झालं? ही लाईन काय झाली? प्रोजेक्शन. ही लाईन काय झाली? ही काय लाईन झाली? प्रोजेक्शन. आता हा प्रोजेक्शन मी जी मला काय करायचं आहे, ही जी लाईनला आता व्हर्टिकली मी रिझॉल्व करणार. कोणत्या लाईनला? ह्या लाईनला व्ही बी डॅशला मी काय करणार? रिझॉल्व करणार व्हर्टिकली. तो आय गेट द फॉर्म्युला. हिअर आय एम गोइंग टू राईट दिस फॉर्म्युला. देअरफॉर व्ही अलॉंग वाय ॲक्सिस का एक्स ॲक्सिस? वाय का एक्स? वाय का एक्स? वाय का एक्स? अलॉंग वाय ॲक्सिस आय राईट व्ही वाय. व्ही वाय म्हणजे काय? वेलोसिटी कंपोनेंट अलॉंग वाय ॲक्सिस इज इक्वल टू कोण आहे आपल्या ॲक्च्युअली? व्ही बी डॅश. व्ही बी डॅश इंटू कॉस थिटा. का कॉसनं मल्टिप्लाय केलं? कारण अँगल मेड विथ वॉट? अँगल मेड विथ वॉट? वर्टिकल ॲक्सिस. दॅट्स वाय इट इज व्ही बी डॅश कॉस थिटा. थिटा म्हणजे काय सांगा? व्ही वाय इक्वल टू, थिटा म्हणजे काय? थिटा म्हणजे काय? ओमेगा टी प्लस फाय. देअरफॉर व्ही बी डॅश इंटू कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. येस ऑर नो? पण आपला फॉर्म्युला माहिती आहे सर्क्युलर मोशनमधला, व्ही इक्वल टू आर ओमेगा असतो की नाही फॉर्म्युला? व्ही इक्वल टू वॉट?
V equal to what? V equal to what? That's why I can write here. Therefore, Vy equal to R omega. Vb dash म्हणजे काय R omega? Vb dash म्हणजे काय? R omega. Hence I write R omega cos of omega t plus phi. हा मिळाला मला फॉर्म्युला फॉर व्हॉट? प्रोजेक्शन ऑफ वेलोसिटी. यू गॉट द फॉर्म्युला वेलोसिटी. काय फॉर्म्युला मिळाला मला? आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. काय अडचण? क्लिअर. आता आपल्याला तिसरा पॉईंट त्यात कवर करायचा आहे. फेजमध्ये आपण काय सांगितलं? फेजमध्ये 3 गोष्टी आपल्याला सांगणार आहे. पहिलं म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट, दुसरे वेलोसिटी, तिसरं नंबर ऑफ ऑसिलेशन्स. नंबर ऑफ ऑसिलेशन एक स्केलर क्वांटिटी. काय आहे? स्केलर. त्याच्यामुळे इन्स्पायर्ड नंबर ऑफ ऑसिलेशन वी आर गोइंग टू एक्सप्लेन ॲक्सलरेशन. ॲक्सलेशन मी चेंज होणार, कारण वेलोसिटी बदलली की ॲक्सलरेशनसुद्धा चेंज होणार. त्यामुळे पुढचा पॉईंट काय असणार आहे? प्रोजेक्शन ऑफ ॲक्सलरेशन. द हेडिंग प्रोजेक्शन ऑफ ॲक्सलरेशन. प्रोजेक्शन ऑफ ॲक्सलरेशन. आता ॲक्सलरेशनचा पार्ट जो आहे तो आपण लिहिणार डिरेक्टली. कारण का? ह्या 2 पद्धतीमध्ये आपण एक्सप्लेन केलं एक्झॅक्टली कशा प्रकारे प्रोजेक्शन आपण काढतो. Hence we are going to write only one sentence. Similarly, we can calculate position of acceleration and we are going to write formula directly. Okay? This will save your time. आपल्या महत्त्वाचं काय आहे? फॉर्म्युला महत्त्वाचं. काय महत्त्वाचं आहे? फॉर्म्युला. 2 मेथडमध्ये आपण समजून घेतलं एक्झॅक्टली फॉर्म्युला येतोय कसा. आपण पुढे काय लिहिणार याच्यामध्ये? सिमिलरली वी कॅन कॅल्क्युलेट पोझिशन ऑफ ॲक्सलरेशन. राईट डाऊन. बाय युझिंग above methods we can calculate projection of acceleration as सगळ्यांनी बघायचं बोर्डकडे. आपण ठरलं आहे की आपलं ॲक्सलेरेशन कसं पाहिजे? अलॉंग वायच पाहिजे, कारण आपण डायमीटर कुठे दाखवलं आहे? अलॉंग वर्टिकल ॲक्सिस. हेन्स इट विल बी ऑल्सो वाय. इथं बघा ना, इथं वाय काढलं, इथं मग काय? वाय. ॲक्सलेरेशन कसं असणार? अलॉंग वाय. इकडे बघा, ए वाय इक्वल लक्षात ठेवा फॉर्म्युला मायनस आर ओमेगा स्क्वेअर साईन थिटा. काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला? मायनस आर ओमेगा स्क्वेअर साईन थिटा. रिप्लेस करा थिटाला, मग काय येणार? देअरफॉर ए वाय इक्वल टू मायनस आर ओमेगा स्क्वेअर साईनला साईन ॲज इट इज, थिटा म्हणजे ओमेगा टी प्लस फाय, ओमेगा टी प्लस फाय. हे झालं आपलं ॲक्सलरेशन आणि त्याचं प्रोजेक्शन. डायरेक्ट ह्या प्रूफ पण करू शकतो आपण, ह्यात काय अवघड नाही आहे. सेम त्या पद्धतीने आपल्याला डायग्राम ड्रॉ करावं लागेल आणि पॅरल ड्रॉ करावं लागेल. पॅरल ड्रॉ करून विनाकारण आपला वेळ इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आपण लिहिलेलं आहे सिमिलरली वी कॅन प्रूव्ह इट. ओके, राईट डाऊन. क्लिअर? काय अडचण? हे झालं एंड ऑफ द आर्टिकल. फेज इन SHM इन ऑल रिस्पेक्ट. काही नोटची पॉईंट आहे ती मी लिहून देणार आफ्टर सम टाईम. पण आतापर्यंत फेज ज्याबद्दल आपण जे काय बोललो कळालं सगळ्यांना? फेज म्हणजे काय काय सांगणार आपण? वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सलरेशन किंवा नंबर ऑफ ऑसिलेशन. नंबर ऑफ ऑसिलेशन आपण रिप्लेस कशाने केलं? ॲक्सलरेशन. आणि फेजमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे? वी रिक्वायर दोज क्वांटिटीज विच आर चेंजिंग बाय टाईम ऑर विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि ह्यातच आपण रेफरन्स सर्कल मेथड कवर केलेली आहे. कुठली मेथड कवर केली? रेफरन्स सर्कल मेथड. म्हणजे इनडायरेक्टली वी आर कवर्ड 2 आर्टिकल्स राईट नाव. कळतं मी काय म्हणतोय? त्यामुळे रेफरन्स सर्कल मेथड वाचताना हाच पॉईंट वाचायचा, वेगळं काय वाचायची गरज नाही. आता आपण ह्याच्यामध्येच पुढचा पण करतो आहे स्पेशल केसेस जे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. अँड दॅट वी आर गोइंग टू ॲड इन द नोट. सेम आर्टिकल पण खाली हेडिंग द्या नोट म्हणून. नीट ऐका. आता आपण स्पेशल केसेस या नोटमध्ये कवर करणार. त्यात 4 केसेस. किती केसेस आहेत? कितने हे? 4 केसेस. पहिल्या केसमध्ये म्हणणार मी फेज अँगल 0 आहे. किती आहे? 0 डिग्री. फेज अँगल किती आहे? 0 डिग्री. लिहा. केस नंबर 1. केस 1 ऐका नीट. केस 1 लिहू नका, फक्त बघा. थिटा किती आहे आपला? 0 डिग्री. थिटा किती आहे? थिटा हो, थिटा आपला थिटा 0 डिग्री आहे. आता थिटा 0 म्हणजे पाठी कुठं असणार आहे हो? सांगा. थिटा 0 आहे, इथं असणार. पार्टिकल विजल ॲट द स्टार्ट. पार्टी कुठं असणार? ॲट स्टार्ट. ॲट स्टार्ट लिहा त्यात. थिटा 0 डिग्री. इन दॅट यू राईट. इट indicates the particle is at
is at mean position, is at mean position, moving to the positive, moving to the positive during the beginning of first oscillation. फुल स्टॉप. किती मस्त पॉईंट आहे बघा. ऐका नीट समजून घ्या. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन जातात पोरं बरेच जण. इकडे बघा, ॲक्च्युली हे आर्टिकल आहे ना, हे आर्टिकल इट वॉज डिलीटेड इन द लास्ट इयर, पण तरी आपण घ्यायला लागलो. त्याचं कारण इट इज फॉर CET JEE. त्यामुळे ह्या ठिकाणी आपण सगळं पॉईंट कव्हर करणं ॲज इट इज. आता बघा इथं आपलं आर्टिकल आहे बी पशी. बी बघा हो, ही बी आहे. इथून काढा परपेंडिक्युलर. कुठे येणार परपेंडिक्युलर? सी पशी येणार. सी काय आहे? मीन पोझिशन. अरे ती डायग्राम बघा ना. अरे मागच्या याच्या ड्रॉ केली डायग्राम. इकडे बघा. आर गोइंग टू शो अ सिम्पल डायग्राम. आपण ऑलरेडी ड्रॉ केली ती मागच्या लेक्चरला. मी तुम्हाला बोललो होतो +A -A अँड मीन पोझिशन. आठवते का? ही बघा, ही आपलं मीन पोझिशन M. इकडं आहे +A. इकडे काय असणार आहे? -A. एक्स्ट्रीम पॉईंट. इथं काय असणार आहे? B. इथं काय असणार आहे? आता काय अडचण आहे सांगा. आता इथलं काढलं मी परपेंडिक्युलर. कुठे येणार आहे तो पॉईंट? M पशी ना. M काय? मीन आहे का काय? M काय? मेन पोझिशन. म्हणून काय लिहिले बघा आपण? पाठी कुठं आहे? कुठं आहे पाठी? केलं बघा लिहिलं वाक्य आहे का नाही? मेन पोझिशन. काय का बरोबर म्हणते सर B पॉईंट आहे एक्स्ट्रीम पोझिशन. अरे ड्रॉ परपेंडिक्युलर ऑन द डायमीटर. कुठे तो परपेंडिक्युलर येतोय कुठं बघा डायमीटरवर. तो पॉईंट झाला आपला. आता मी ड्रॉ केला परपेंडिक्युलर ऑन डायमीटर. आय विल कम ॲट पॉईंट C. C इज व्हॉट? मेन पोझिशन. आणि चालला कुठं बाबा? हा उजवीकडे का डावीकडे पॉईंट B? लेफ्ट और राईट? मग राईट प्लस का मायनस? आपण काय लिहिलं बघा, याची डायरेक्शन क्लिअर आहे का? एकदम क्लिअर. टाका केस 2. थीटा इक्वल टू 180 डिग्री. अभी सोचने वाली बात देखो क्या है. थीटा किती आहे? 1 डिग्री. म्हणजे बघा पार्टिकल असा आहे. कुठं आला बघा तो आता? 180 म्हणजे असंच ना. कुठं आला? आता काढा ह्याचं डायमीटर. ही पोझिशन कुठं आला? पोझिशन मग पार्टिकल कुठं असणार आहे? मेन पोझिशन. पार्टिकल कुठं असणार आहे? पण लेफ्ट का राईटला? मग काय फरक पडणार? पार्टिकल इज ॲट मेन पोझिशन बट ॲट निगेटिव्ह डायरेक्ट. म्हणजे कळतं का अँगल किती महत्त्वाचा आहे? अँगल सांगतंय बाबा आपल्याला की पार्टिकल आहे कुठं. तुम्ही म्हणला सर थीटा 180 डिग्री, पार्टिकल डावीकडे रे. तर थीटा 0 डिग्री उजवीकडे आहे पार्टिकल. मग तेच दिसतं. त्यालाच काय म्हणतो आपण? पोझिशन स्टेट ऑफ ऑसिलेशन. त्यालाच काय म्हणायचं? स्टेट ऑफ ऑसिलेशन. समज आहे का? कसं जबरदस्त लॉजिक वापरलं आहे आपण इथं. पण लॉजिक वापरण्याकरता आपल्याला काय माहीत पाहिजे? रेफरन्स सकला मेथड ऑलरेडी आपण कव्हर केलेली आहे. समज आहे का? लिहा त्यातल्या it indicates that the particle is at mean position. The particle is at mean position and moving to the negative. काय अडचण नक्की? टाका नेक्स्ट केस नंबर 3. थीटा इक्वल 90 डिग्री. थीटा इक्वल टू 90 डिग्री. कोण सांगते मला सिच्युएशन? कुठं असणार पार्टिकल? कुठं असणार? सिम्पल आहे. इट विल बी ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. सिम्पल आहे. बघा गेला का? आपला डायमीटर आपला असा आहे. पार्टिकल येतं आहे आपला. आपल्याला डायमीटर रेफरन्स हा आहे. आता मला सांगा, ही आपला रेफरन्स आहे. ही आपला असणार -A. ही असणार आपला +A. बरोबर आहे का? ही आपलं मेन पोझिशन. आता पाठी कुठं आला आहे? 90 म्हणजे हो असं वर येणार ना. म्हणजे काय असणार? +A म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी और नॉट. इधर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह बाहेर एक नाही पॉईंट लिहितात. इट इंडिकेट्स दॅट particle is at positive extreme position.
पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर आहे का? एकदम क्लिअर. जायचं पुढं. केस 4. केस 4 यातल्या थिटा इक्वल टू 270 डिग्री. आता सांगितलं बघा सगळेजण. 0, 90, 180, 270. सांगा कुठं आहे पुढं? कुठं असणार निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन? जा क्लिअर आहे की नाही सांगा बरं. लिहा. इट इंडिकेट्स दॅट particle is at negative extreme position. Particle is at negative extreme position. All cases are over. का ना फेजचं महत्त्व का आलं नाही? अंडरस्टूड व्हॅल्यू ऑफ द फेज. तुम्हाला म्हणलं फेज 360 डिग्री कसं मोजणार मग? तिथं आला पार्टिकल माघारी परत. माझ्याला म्हणतो 1 ऑसिलेशन कंप्लीट. बरोबर नाही? इथून सुरुवात झाली 180, 270, 360 परत माघारी आला. ह्याला म्हणायचं 1 ऑसिलेशन कंप्लीट. म्हणजे एका ऑसिलेशनमध्ये किती अँगल कवर होतो? फेज अँगल. एका रोटेशनमध्ये ऑसिलेशनमध्ये इट विल कवर 360 डिग्री 360 डिग्री. बरोबर आहे का? बघा ना सिम्पल लॉजिक आहे. पाहिजे इथं 90, 180, 270 परत माघारी 380, 360. आणि अलॉंग लिनियर लाईन अलॉंग हॉरिझॉन्टल काय असणार? समजा हे आलं इथं आलं पार्टिकल म्हणजे इथून अंतर आडवा अंतर कवर झालं ए. बघा ना इथून इथं आला म्हणजे किती अंतर कवर झालं? इथं ए. पण इथं आला किती आलं परत? ए. परत माघारी आला किती आला? परत ए. इथं किती आला? परत ए. म्हणजे ए प्लस ए 2a 3a 4a. म्हणजे एका ऑसिलेशन मी किती अंतर कवर झालं? 4a. अरे सीडीज क्वेश्चन आहे म्हणून सांगायला लागलो आहे. किती अंतर कवर झालं एका ऑसिलेशनमध्ये? 360 डिग्रीमध्ये 4a, 180 मध्ये 2a, 90 मध्ये ओनली a. क्लिअर? एंड इन ऑल रिस्पेक्ट दिस आर्टिकल त्याला म्हणतो फेज ऑफ द SHM. वी स्टार्ट न्यू आर्टिकल. हेडिंग द्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. graphical representation of SHM. graphical representation of what? SHM. ओके. त्यात पहिली केस टाका. स्मॉल ए करा. पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM. पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM फ्रॉम मीन पोझिशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह. लिहिलं? त्यात पहिला पण टाका. ॲज द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह hence phi equal to 0 डिग्री. फाय काय असणार? 0 डिग्री. सिंपल आहे. मी तुम्हाला मागच्या आर्टिकलमध्ये सांगितलं मी फाय म्हणजे का सुरुवातीचा अँगल. आता पार्टिकल ऑलरेडीच मीन पोझिशनपेक्षा असला फाय काय असणार? 0 असणार आहे. मग मला सांगा आपला अँगल काय झाला? ω t प्लस फाय काय येणार? ओनली ω t येणार. काय येणार? ओनली ω t. लिहा मग खाली न्यू लाईन. देअरफॉर x इक्वल टू x काय येणार? कॅपिटल ए. नीट बघा कॅपिटल ए साइन ω t येणार. आता फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपला काय येणार? x इक्वल टू a साइन ω t. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वेलोसिटी? राईट. v इक्वल टू
व्ही इक्वल टू काय येणार, आता डेरिव्हेटिव्ह घ्या ना, ए ओमेगा कॉस ओमेगा टी, येस ऑर नो, ए ओमेगा कॉस ओमेगा टी, ॲक्सेलरेशन डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, ए इक्वल टू काय ना सांगा, मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी, मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. काय अडचण, हे कळालं ना स्टेप्स, हे स्टेप कळालं ना व्यवस्थित, एक्स व्ही आणि ए. आता आपण ग्राफ काढणार आहे, काय काढणार आहे, ग्राफ काय काढणार आहे आपण आता, ग्राफ. ग्राफ तुम्ही ड्रॉ करू नका, फक्त बघा, लुक ॲट द बोर्ड. I have shown y axis, x axis, ओके. आता ग्राफ काढताना मी काय काळजी घेतोय बघा, ट्राय टू अंडरस्टँड. आपल्याला या एकाच ग्राफमध्ये वी आर गोइंग टू रिप्रेझेंट वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट तिन्ही एकत्र दाखवणार आहे आपण, तिन्ही एकत्र दाखवणार आहे. ह्याला म्हणूया आपण ओरिजिन, हे अंतर डिफाईन करूया. हे जे अंतर असणार आहे हे असणार आहे आपलं ॲम्प्लिट्यूड, काय असणार आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू. हे काय असणार आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू. लुक ॲट हिअर एव्हरीबडी. आपण अँगल डिफाईन करूया. ते ॲक्च्युली तर ओमेगा टी चा अँगल्स, आपण अँगल डिफाईन करूया. पहिला अँगल धरून चालला 0 डिग्री, पहिला अँगल काय 0 डिग्री. नंतर आपण अँगल सेट करूया धरून चालला तो π/2, किती अँगल आहे म्हणजे 90 डिग्री. नंतर म्हणूया आपण पाय म्हणजे 180 डिग्री. नंतर अँगल म्हणूया आपण 3π/2 म्हणजेच 270 डिग्री. नंतर अँगल म्हणूया 2π म्हणजे 360 डिग्री. हे सोपं आहे, एकदम सोपं आहे. आता ह्या अँगलला करस्पॉन्डिंग फक्त व्हॅल्यू काढत बसायचं. पहिल्यांदा मी दाखवतो डिस्प्लेसमेंट. काय दाखवतो मी, डिस्प्लेसमेंट. सो दिस ग्राफ इज फॉर वॉट, डिस्प्लेसमेंट, दॅट इज एक्स. हा ग्राफ कसं दाखवला मी, डिस्प्लेसमेंट दॅट इज एक्स. वरच्या बाजूला असणार पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्डला काय असणार आहे, निगेटिव्ह. काय अडचण, वर असणार पॉझिटिव्ह, इथं काय असणार आहे, निगेटिव्ह. दॅट्स वाय राईट हिअर निगेटिव्ह व्हॅल्यूज. आता पहिली किंमत घेऊया आपण. अँगल किती आहे पहिला, ह्याला मी राईट लिहितो वाटलंच तर, इथं लिहितो मी ह्याला ओमेगा टी. ऑन एक्स ॲक्सिस व्हॉट वी हॅव टेकन, ओमेगा टी. काय लिहिलं आपण, ओमेगा टी. आता बघा, पुट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा टी 0. ही इक्वेशन आपल्याला एक्स काढायचं आहे. तर बघा, एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ओमेगा टी किती आहे, मग साइन 0, साइन 0, साइन 0 0. मग एक्स इक्वल टू काय असणार आहे, 0. म्हणजे पार्टी कुठं असणार आहे आपला, इथंच असणार आहे. 0 पैसे असणार, मूव होणार नाही. पुढे अँगल चेंज करूया. पुढचा अँगल काय, π/2. साइन π/2 किती, साइन 90. साइन π/2 किती, साइन 90 किती, साइन 91. मग काय येणार, साइन 91. मग साइन π/2 1 म्हणजे एक्स इक्वल टू काय येणार, तर ए येणार. एक्स इक्वल टू काय येणार, ए. म्हणजे मला व्हॅल्यू काय मिळेल, एक्सची. इथं डिस्प्लेसमेंट काय मिळालं मला, व्हर्टिकल ॲक्सिसला आय गेट व्हॅल्यू ऑफ ए, पॉझिटिव्ह ए, म्हणून आय गेट हिअर ए. म्हणजे हा पॉईंट मला मिळाला. केला राईट, इथे प्लस ए मायनस ए, म्हणजे तुम्हाला अजून सोपं जाईल समजायला. हे असणार मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. हे बघा, हा असणार आहे इथं प्लस ए, हा असणार आहे इथं मायनस ए. म्हणजे साइन π/2 इथं म्हणजे प्लस ए मला इथे मिळाला पॉईंट. आता पुढे जाऊया. साइन पाय, साइन 180 असतं -1. काय असतं, -1. म्हणजे एक्स इक्वल टू काय मला, मायनस ए मिळाला. म्हणजे इथं मिळाला पॉईंट मला. कळते का मी काय म्हणतोय, समजतंय का. साइन 3π/2 काय असते, 0. साइन 270 काय असते, 0 असतं. त्यामुळे इथं मला मिळाला परत हा पॉईंट. कळतं ना मी काय म्हणतोय. हा एक पहिला पॉईंट मिळाला, हा दुसरा पॉईंट, हा तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट अँगल काय आहे,
2 पाय, मग साईन 180 किती असते? अरे बानो, हे आपल्याला साईन π/2 0 काय आलं, π/2 काय आलं, पाय काय आलं, परत आपल्याला कोणता पॉईंट मिळाला आपल्याला 3π/2 काय असते? 3π/2 पॉईंट कुठे मिळणार? 3π/2 साईन 270 किती? 0 सांगितली मग ऑलरेडी सांगू 3π/2 दाखवला गेला. 2 पाय काय असतंय? परत अँगल फिरून आला हो 360 डिग्री. 2 पाय म्हणजे काय? परत साईन 2 पाय असते 1 म्हणजे प्लस ए आलं म्हणजे तो पॉईंट मिळाला मला. समज मिळाला मी क्या बोल रहा हूँ? इथं बघा पहिल्यांदा काय मिळालं मला? प्लस ए मायनस ए 0 प्लस ए. कळतंय मी काय म्हणतो? फक्त अँगल ठेवला आपण. आता फक्त हा कर्व ड्रॉ करा. हे आलं. आता हा पॉईंट इथं आला. π/2 0च आहे त्यामुळे विषय येणारच नाही, त्यामुळे तो इथे येणार. आता पुढचा सांगा कर्व कुठं आहे? हा आपला इथं पॉईंट मिळाला. दुसरा कर्व कुठं आपला इथं आहे? येस सर नो. इथपर्यंत ड्रॉ करा. कन्फ्युजन वाढा तुमचं. ड्रॉ करा इथपर्यंत 0π/2. येस, फक्त इथपर्यंत दाखवा नीट बघा. लुक ॲट द बॉडी बरोबर. थांबा जरा इकडे बघा. अहो परत अँगल चेक करूया. कन्फ्युजन नको. मिस्टेक झालं तर परत आपल्याला नवीन कर्व काढावं लागेल, शोध लागेल परत काय तर. परत चेक करूया म्हणजे परत रिव्हिजन तुमची होईल. पहिला अँगल किती ठेवला आपण? 0. साईन 0 0 x a × 0 0 म्हणून मला पॉईंट इथेच मिळाला ॲज इट इज. दुसरा अँगल काय आपला? π/2. साईन π/2 किती? 1 a × 1 म्हणजे प्लस आहे म्हणजे मला दाखवलं. आता साईन पाय किती आहे बघा? साईन पाय 1 अगेन 0. बरोबर आहे नाही? पहिल्यांदा 0 π/2 1 परत 180 0 म्हणजे आपल्याला तिसरा पण इथे मिळणार आहे आपल्याला. कळतंय मी काय आणतोय? समजतंय मी काय आणतोय? तर ठेवा ना किंमत. साईन पाय किती आहे? 0. मग x = a × 0 प्लस परत 0. आता पुढचा अँगल कुठला आहे? 3π/2. अँगल कुठला आहे? 3π/2. 3π/2 काय असणार आहे? -1. साईन 270 डिग्री काय? -1 म्हणजे पॉईंट मला इथे मिळाला. आणि परत सांगा साईन 2 पाय काय असणार आहे? 0. साईन 2 पाय काय असणार परत? 0 मीन्स आय गेट पॉईंट हिअर. आता मी कर्व कसा पूर्ण करतो बघा. हा आपला 0 π/2 पाय 3π/2 आणि काय झाला? 2 पाय. का आलं का? समजा मी काय बोलतो मगाशी आपण अँगल एक चुकीचं लिहिला दाखवला आपण तर कॉस्टची व्हॅल्यू घेतली त्या मगाशी. समझ में आ रहा मैं क्या बोल रहा हूँ? दॅट इज वाय वी गेट दिस कर्व ॲज इट इज. हा कर्व तुम्ही ड्रॉ करा. दिस इज आवर डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंटेशन. I will show next curve velocity. कुठला कर्व दाखवू आता? वेलॉसिटी. माझ्यासोबत ड्रॉ कर. चाल करा ड्रॉ माझ्यासोबत. ह्याच्या खाली ड्रॉ करायचा. दाखवा सेम अँगल 0 शिफ्ट करा ॲज इट इज अँगल π/2. अंतर तेच पाहिजे आपल्याला. वरच्या ग्राफचा रेफर करा. वरचा ग्राफ रेफर करून अँगल दाखवा. पाय 3π/2 आणि असणार ω_t.
हे असणार वेलॉसिटी पॉझिटिव्ह, हे असणार खाली निगेटिव्ह. घरा पल्ला कशाचा वेलॉसिटीचा म्हणून मी लिहिलं तर v. आता बघा किमती ठेवा. वेलॉसिटीचा फॉर्म्युला बघा v इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी. आता मला सांगा कॉस 0 1 म्हणजे इथं काय ना प्लस ए ओमेगा येणार. काय ना प्लस ए ओमेगा म्हणजे आपला ग्राफ चालू इथून होणार. प्लस 1 वरच आहे ना म्हणजे ते वर काय येणार मला आय गेट प्लस हा असणार आहे प्लस ए ओमेगा. इथं काय असणार आहे मायनस ए ओमेगा. कळते मी काय म्हणतोय. मॅक्सिमम व्हॅल्यू काय असणार प्लस ए ओमेगा, पॉझिटिव्हला निगेटिव्हला मायनस ए ओमेगा. म्हणजे ॲट 0 आय गेट दिस पॉईंट. काय अडचण. आता पुढचा अँगल चेंज करूया आपण. कॉस पाय बाय 2 0, कॉस 90 काय असं 0 म्हणजे आय गेट पॉईंट हिअर. नीट समजून घ्या नंतर ड्रॉ करा. नंतर कॉस पाय -1, कॉस पाय काय येणार -1. -1 म्हणजे काय मायनस ए ओमेगा. इथलं -1 म्हणजे -1 इंटू ए ओमेगा काय मायनस ओमेगा म्हणजे इथं काय येणार मायनस ए ओमेगा. म्हणजे मला कर्व असा मिळतो सध्या. काय अडचण. आता 3π/2 उचलूया आपण. 3π/2 असते कॉस 3π/2, कॉस 270 उलटं करायचं आहे 0 म्हणजे पॉईंट मला कुठं मिळाला इथं. कॉस 2π, कॉस 2π 1, कॉस 2π काय येणार 1 और 0 1 म्हणजे मला पॉईंट कुठे मिळणार इथे मिळणार प्लस ए ओमेगा. म्हणजे कर्व कसा आला बघा बरं लाईक दिस. बुकमध्ये त्यांनी टाईम पिरियड घेतला T/2 T/4. मी नाही डायरेक्ट आपण ह्या ठिकाणी अँगल फॉर्म्युला त्या अँगलला कशाला कन्फ्युजन वाढवायचं विंगानाचं. नंतर झाला हा ग्राफ ड्रॉ करून तुम्ही ॲक्सिलेशन कर्व ड्रॉ करून दाखवा मला. ड्रॉ कर्व फॉर ॲक्सिलरेशन. सेम ड्रॉ कर्व घ्यायचं तुम्हाला, सेम ग्राफ घ्यायचा आहे, सेम अँगल आणि मला सांगा कसा येतो कर्व. ॲक्सिलेशन कर्व काढणार ना, काढायला लागलाय ना. पहिल्यांदा काय येणार बघा इफ आय कीप. मी ह्याचं दाखवू का ॲक्सिलेशन कर्व. ह्याचं दाखवतो मी, तुम्ही सेपरेट ड्रॉ करा. मी लाल चॉक वापरतो फॉर ॲक्सिलेशन कर्व. इकडे बघा पहिल्यांदा ठेवा अँगल 0 sin 0 0 म्हणजे मला सुरुवातीला ए ॲक्सिलेशन कुठे इथेच मिळणार. तुम्ही तुमचा कर्व चेक करा. तुम्ही त्यात हे करू नका, मिक्स करू नका, सेपरेट ड्रॉ करा. आता साइन ओमेगा टी म्हणजे दुसरा अँगल sin π/2 म्हणजे sin π/2 1 येणार आहे. तर मी मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे इथे येणार मायनस ए ओमेगा स्क्वेअर येणार बघा इथं. ॲक्च्युली इथं काय ना ॲक्सिलेशनसाठी इथे विल बी मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ओके इथे लिहितो मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणून ही लाईन. हे काय असणार आहे प्लस ए ओमेगा स्क्वेअरची लाईन असणार आहे. आय एम रायटिंग फॉर ॲक्सिलरेशन डोंट फॉरगेट. आता मला पॉईंट इथे मिळाला. आता जाऊया अँगल पायकडे. साइन पाय sin 180 0 sin 0 0 sin 180 0 इथे मिळाला बरोबर आहे ना. sin 3π/2 sin 270 बघा ना 0 sin 0 0 91 येणार 270 180 0 आणि 270 मगाशी काढलं होतं आपण 270 किती 270 आपण काढलं नाही इथं -1 काय येणार -1 परंतु मायनस मायनस प्लस म्हणजे कुठं आला पॉईंट आपला प्लस ए ओमेगा स्क्वेअर हो. आणि परत काय येणार 2π0 म्हणजे इथे येणार. आता कर्व ड्रॉ करा. असं आहे ना कर्व बघा हसला ॲक्सिलेशन कर्व. ह्यातलं बी पार्ट जो आहे ना आर्टिकलमधलं हे तुम्ही घरी होमवर्क म्हणून पूर्ण करायचं आहे. वहीमध्ये पूर्ण करायचं तुम्हाला. पण अँगल काय घ्यायचं 0π/2 3π/2 2π असा अँगल घ्यायचा आहे. कुठला बी पार्ट आहे ते ह्याच कॉपी करू नका. आपल्याला इन टर्म्स अँगल पाहिजे ते तुम्ही पूर्ण करून आणायचं आहे ॲज अ होमवर्क. कळतं आहे मी काय म्हणतो आहे. सगळं मी तुम्हाला सांगत बसतो तर मग तुम्हाला अंडरस्टँडिंग होणार नाही व्यवस्थित. यू हॅव टू
डू इट बाय युअर सेल्फ. आपल्याला काय करायचं अँगल घ्यायचे ना, नॉट अ टाईम पिरियड. कळते मी काय म्हणतोय? क्लिअर काय अडचण? नक्की